वेसण, आक्रमण, चुरस आणि मग आनंदाची उधळण. भारत न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल मध्ये खेळातले हे चारही रंग आपल्याला पाहायला मिळाले. अखेरीस दुबईच्या मैदानात आपण विजयाच्या रंगात रंगून गेलोय. म्हणजे बघा ना, टॉस गमावल्यानंतर खेळाच्या प्रत्येक अंगामध्ये आपण वर्चस्व गाजवलं आणि एकही सामना न गमावता विजयी पताका फडकवण्याचा पराक्रम केलाय. गोलंदाज रचती पाया, फलंदाज गाठती कळस, असंच काहीसं चित्र या सामन्यामध्ये पाहायला मिळालं. टॉस गमावल्यानंतर 10 षटकात 1 बाद 69 अशी वेगवान सुरुवात किवींनी खरं म्हणजे केली होती. मग आपल्या फिरकीने त्यांना ब्रेक लावला आणि 251 वरच रोखलं. कुलदीपने सोन्याचं मोल असलेल्या रवींद्र आणि विल्यमसनच्या विकेट्स खिशात घातल्या, कारण आपल्याला माहिती आहे दोघांची मोठी इनिंग करण्याची क्षमता आहे आणि त्याच्यामुळे 2 विकेट फार महत्वाच्या होत्या. आणि तिकडेच कुठेतरी न्यूझीलंडची टीम जी आहे ना, ती बॅकफूटवर गेली. तिथून पुढे आपण मॅचची ग्रिप सुटू दिली नाही. आधीच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं देखील होतं की मधल्या म्हणजे 11 ते 40 ओव्हर्स मधला खेळ हा फार महत्वाचा असतो आणि इथेच आपली फिरकीपटू महत्वाची कामगिरी बजावताना दिसतात. या फायनल मॅच मध्ये देखील न्यूझीलंडने 1 बाद 69 ते 5 बाद 172 अशी मजल मारलेली होती 11 ते 40 ओव्हर्स दरम्यान. मधले ओव्हर्स जे आहेत म्हणजे त्याच्यामध्ये फक्त 103 धावा आणि 4 फलंदाज तंबूत. दुबईच्या खेळपट्ट्या सातत्याने फिरकीला मदत करणाऱ्या होत्या, तशीच ही देखील होती. खास करून खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये ते जास्त दिसलं आणि म्हणूनच आपल्या बॅटिंगच्या वेळी रोहितने सुरुवातीपासूनच गिअर टाकत केली जी तोलेबाजी होती ना, ती फार महत्वाची होती. गिलसह त्याने केलेली शतकी भागीदारी आणि त्याच्यामुळे आपण विजयाच्या दरवाज्यात पाऊल ठेवलेलं. पण झुंजार किवींनी गिल, विराट दोघांनाही बाद केला आणि पुढे 1-2 ओव्हर्स कमी रन्सच्या केल्यामुळे रोहितनेही रवींद्रला पुढे आक्रमक फटका खेळण्याच्या नादात आपली विकेट गमावली. तेव्हा कुठेतरी थोडंसं ब्लड प्रेशर वाढत होता, हे मात्र नक्की. मग सामना सीसॉ होणार की काय, किवी कमबॅक करतायत की काय असं वाटू लागलं. मात्र इथे आपल्या मधल्या फळीतल्या 2 हिरोंनी कमाल केली. खरं म्हणजे त्यांचं आणखी कौतुक करायला हवं आणि हे 2 हिरो आहेत अर्थातच श्रेयस अय्यर आणि के.एल. राहुल. अगदी मोक्याच्या क्षणी भागीदारी करत, काही वेळा जोखमीचे फटके खेळत आधी श्रेयसने आणि मग राहुलने न्यूझीलंडच्या आशांवर पाणी फेरलं. अर्थात 1-2 वेळा दक्ष न्यूझीलंडकडनं सुटलेल्या कॅचेसची आपल्याला मदत झाली, नाकारता येणार नाही. पण खेळामध्ये अशा गोष्टी होतच असतात, कारण आपल्याकडनंही काही कॅचेस सुटले. हल्लीच्या क्रिकेटमधल्या क्षेत्ररक्षणाचा दर्जा पाहता असे कॅचेस सुटणं अपेक्षित नसतं. तसे ते फार वेळा सुटत नाहीत, पण काही वेळा होतं असं. तो खेळाचा तो एक भाग म्हणून आपल्याला स्वीकारायला हवा. तर कुठेतरी मग धावगती 6च्या आसपास असताना मोठे फटके खेळणं गरजेचं नव्हतं, तरीही आपल्या काही विकेट्स तोलेबाजीच्या मोहात आपण गमावल्या. अर्थात तशा फटक्यांच्या मोहात आपल्याला पाडणाऱ्या झुंजार किवी टीमलाही याकरता गुण द्यावे लागतील, कारण मधल्या ओव्हर्समध्ये त्यांनी देखील, खास करून त्यांच्या स्पिनर्सनी देखील कुठेतरी आपल्याला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केलेला. पण इथेच आपल्या फलंदाजीतली डेप्थ, खोली ही फार महत्वाची ठरली. 8व्या नंबरपर्यंत आपल्याकडे चांगली बॅटिंग होती आणि त्याच मग फौजेने किवींना या महायुद्धात आणि मनोयुद्धात देखील चीत केलं. आधी T20 वर्ल्ड कप आपण खिशात घातला आणि आता चॅम्पियन्स ट्रॉफीवरही कब्जा केलाय. आणि यामध्ये अर्थातच सांघिक कामगिरीचं मोल आहेच, मात्र रोहित शर्माच्या या टीमचं त्यामुळे कौतुक करायचंच आहे आपल्याला. या दोन्ही स्पर्धांमध्ये एकही सामना न गमावता आपण बाजी मारलेली होती. आणि जसं मी म्हटलं की टीम एफर्ट, सांघिक कामगिरी तर आहेच, पण रोहितची कॅप्टन्सी, त्याचं कर्णधारपद, याबद्दलही त्याची पाठ थोपटावी लागली. त्याने श्रेयस अय्यर सारख्या बॅट्समनला दिलेला पाठिंबा, तर इथे दुबईत खेळताना 4 फिरकी गोलंदाज संघामध्ये खेळवणं, अक्षर पटेलला फलंदाजीत बढती देत 5व्या क्रमांकावर आणणं, पंतसारख्या स्फोटक फलंदाज संघात असतानाही दुबईत राहुलवर विश्वास दाखवत त्याला सपोर्ट करणं, हे डावपेच कमाल होते खरंच. वनडेतील मिस्टर कन्सिस्टंट विराट कोहलीची पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धची चॅम्पियन इनिंग देखील मनात कोरून ठेवण्यासारखी होती. कसोटी क्रिकेटच्या ग्रंथात विजयगाथा लिहिणारे फिरकीपटू वनडे क्रिकेटच्या पुस्तकातही यशाचं सोनेरी पान लिहू शकतात, हे आपण 4 फिरकी गोलंदाज खेळवत आणि सुपरहिट कामगिरी करत दाखवून दिलं. बुमरासारखा चॅम्पियन गोलंदाज संघात नसताना आपण विजयाचे फटाके वाजवले, हे आपल्या क्रिकेटमधल्या भन्नाट ताकदीचं आणि तगड्या बेंच स्ट्रेंथचं दर्शन घडवणार आहे. ऑस्ट्रेलियातल्या अग्निपरीक्षेत कसोटी मालिका गमावल्यावर मोठी स्पर्धा खेळत होतो, म्हणजे मायदेशात आपण इंग्लंडला धूळ चारलेली होती, तरी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मंचावर आपला खरा कस लागणार होता. आपण या परीक्षेची उत्तम तयारी केली आणि आपण समोर ठेवलेल्या प्रश्नांवर प्रतिस्पर्ध्यांकडे उत्तरं नव्हती, त्यामुळे आपण पहिले येणारच होतो. तर या जबरदस्त कामगिरीबद्दल रोहित आणि टीमचं मनापासून अभिनंदन करूया आणि त्यांना पुढच्या वाटचालीकरता शुभेच्छा देऊया. नमस्कार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.